माझ्या परिसरात एका काकांचे लग्न झाले. माझ्या टेरेसवरून त्यांच्या बाथरूममधील दृश्य दिसत होते. मी नवीन काकूंना त्या अवस्थेत आंघोळ करताना पाहिले. मित्रांनो, माझे नाव बंटी आहे आणि मी 21 वर्षांचा आहे. मी आणि माझे आईवडील अशी माझी फॅमिली आहे. आज मी तुम्हाला माझ्या शेजारच्या ओंटीची गोष्ट सांगणार आहे. आमच्या शेजारच्या घरात एक काका भाड्याने राहतात. तो बाहेर एका कंपनीत काम करतात. ते आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदाच त्याच्या घरी येतात. त्याचे अलीकडेच एका सुंदर रसाळ मुलीशी लग्न झाले. त्याची पत्नी सुमारे 27 वर्षांची होती. काकू एकदम सुंदर दिसत होत्या. मी रोज सकाळी माझ्या टेरेसवर व्यायाम करायचो. एके दिवशी मी टेरेसवर व्यायाम करत असताना शेजारच्या काकू तिच्या बाथरूममध्ये आंघोळ करत होत्या. माझ्या टेरेसवरून व्हेंटिलेटरमधून त्यांच्या बाथरूममधील दृश्य स्पष्ट दिसत होते. त्या दिवशी जेव्हा ती आत आंघोळ करत होती तेव्हा मी तिच्या शरीराचे पूर्ण दर्शन घेत होतो. त्यावेळी ती फक्त अंतर्वस्त्र घालून आंघोळ करत होती. त्याचे केस उघडे होते. अंतर्वस्त्रमधून आंबे भिजल्यामुळे बाहेर येत होत. काकूंचे मोठे नितंब देखील स्पष्ट दिसत होत. तिला असे पाहून माझा सोन्या मोठा झाला. फक्त तिची चिमणी दिसत नव्हती. तेव्हापासून मी ठरवलं की आता मी आंटीची पाहिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मग दररोज जेव्हा काकू आंघोळ करायची तेव्हा मी माझ्या टेरेसवर यायचो आणि तिला पाहायचो. काकूंना तसं पाहून मी हातानेच मजा करायला सुरुवात केली. एके दिवशी काकूने मला मजा करताना पाहिले. मला खूप भीती वाटत होती की ती हे काकांना सांगेल, कारण काका मला खूप सभ्य व्यक्ती मानत होते. या घटनेनंतर काही दिवसांनी जेव्हा आमच्या घरी पूजा सुरू होती तेव्हा बाबांनी परिसरातील सर्व लोकांना आमंत्रित केले होते. पप्पांनी काकूंनाही फोन केला होता. बरेच लोकही आले होते. काका त्यांच्या कामासाठी बाहेर होते पण काकू आमच्या घरी आल्या होत्या. त्या दिवशी मला खूप भीती वाटली की काकू त्या दिवसाबद्दल आईला सांगतील. मी त्यांच्या डोळ्यात पाहू शकलो नाही, पण मला घाबरलेले पाहून ती हसत होत. मग मला समजले की त्याने त्या दिवशीच्या घटनेबद्दल कोणालाही सांगितले नाही. काही वेळाने तिने मला फोन केला आणि म्हणाली, त्या दिवशी तू टेरेसवर काय करत होतास? मी म्हणालो, काही नाही काकू, मी फक्त व्यायाम करत होतो. ती हसली आणि दात खात म्हणाली, म्हणजे ती एक कसरत होती, मला माहीत नव्हते. तिची शैली आणि तिचा गोड आवाज ऐकून मी तिच्या प्रेमात पडलो. त्या दिवशी काकूंशी बोलून मला खूप छान वाटले. मग तिने मला दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी जेवायला बोलावले. मी म्हणालो ठीक आहे. त्यावेळी काका तिथे नव्हते. काकूंनी मला सांगितले की ते एका महिन्यासाठी कामासाठी कलकत्त्याला गेला होता. त्यामुळे काकू संपूर्ण महिनाभर घरात एकट्या राहणार होत्या. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी घरी जेवायला गेलो. मी विचार केला की मी हळूहळू काकूंशी बोलेन आणि तिला प्रभावित करेन. तर काकू तयार होत्या आणि माझी वाट पाहत होत्या. मी म्हणालो, काकू, मला माफ करा, मला यायला थोडा उशीर झाला. ती खूप प्रेमाने म्हणाली, काही हरकत नाही, चला जेवूया. मी येताच तिचे कौतुक केले, काकू, आज तू खूप सुंदर दिसत आहेस. काकूंना लाज वाटली आणि म्हणाल्या, चला आता जेवूया. मग आम्ही दोघांनी जेवण केले आणि थोडा वेळ बसलो. काही हवे असेल तर तुम्ही मला न डगमगता सांगू शकता. मग तिचा फोन खाली पडला. जेव्हा ती फोन उचलण्यासाठी खाली वाकली तेव्हा तिचे वक्ष संगमरवरी दगडासारखे चमकत होते. तिच्याकडे पाहून मला तिचे वक्ष हातात धरावेसे वाटले, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि घरी परतलो. घरी परतल्यानंतर मी काकूच्या आंब्यांची आठवण करून हाताने मजा करू लागलो. आज मला पूर्वीपेक्षा बरं वाटत होतं. आजच्या दिवसाचा विचार करून मला झोप येत नव्हती. मी विचार केला की आपण काकूंना मेसेज करूया. मग मी काकूंना मेसेज केला, हॅलो. काही वेळाने उत्तर आले, हो, काय झाले ते सांग, इतक्या रात्री मेसेज का केलास? नाही, मी तुला आत्ताच ऑनलाईन पाहिले आणि ते असेच केले. ती हम्म म्हणत उभी राहिली. मग मी विचारले, इतक्या रात्री तू काय करतोयस? ती म्हणाली, काही नाही, असं. आम्ही दोघेही काही वेळ एकमेकांना काहीतरी टाईप करताना दिसलो आणि नंतर कोणताही संदेश न पाठवता झोपी गेलो. आता आम्ही दोघेही रोज रात्री बोलू लागलो. ती माझ्या खूप जवळ येऊ लागली. मग एके दिवशी काकू म्हणाली, मी तुझ्या काकांवर खूप नाराज आहे, ते त्यांच्या कामामुळे मला वेळ देऊ शकत नाहीत. मी असेही म्हटले, तुम्ही काळजी का करता? जर तुम्हाला काही हवे असेल तर तुम्ही मला कोणताही संकोच न करता सांगू शकता. मी तुम्हाला मदत करण्यास नेहमीच तयार असेन. ती हसत म्हणाली, ठीक आहे, आता खूप उशीर झाला आहे, मी झोपायला जात आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी मी काकूला न सांगता तिच्या घरी गेलो. त्यावेळी ती आंघोळीवरून येत होती. तिला टू पीसमध्ये पाहून मी तिथे लपलो आणि तिच्याकडे गुपचूप पाहू लागलो. आता तिचे आंबे आणि मोठे नितंब पाहून मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. आत कोणीतरी येताना पाहून ती घाबरली आणि म्हणू लागली, कोण आहे? मी तिला म्हणालो, काकू, घाबरू नकोस, मी इथे आहे.
मग ती गप्प झाली आणि तिचे शरीर झाकू लागली. मी हळूहळू त्यांच्याकडे जाऊ लागलो. ती घाबरली म्हणून मी तिच्याजवळ गेलो आणि तिच्या कमरेला हात लावू लागलो. तिने माझा हात काढून टाकण्याचा प्रयत्न केला पण मी तिची कंबर धरली. तिलाही थोडीशी ताप येऊ लागला होता. मी माझे ओठ तिच्या ओठांवर ठेवले. मग ती मला दूर ढकलू लागली. पण मी ठरवलं होतं की आज काहीही झालं तरी मी ही संधी सोडणार नाही. मी तिच्या मानेवर किस करायला सुरुवात केली. आता तीही उत्साहित झाली आणि मला साथ देऊ लागली. मी तिच्या संपूर्ण शरीराचे चुंबन घेतले आणि भुकेल्या सिंहासारखे खाऊ लागलो. काकूंना माझा प्रेमाचा मार्ग खूप आवडला. आता मी तिची अंतर्वस्त्र तिच्या अंगावरून काढून टाकली. मी तिचे आंबे खायला सुरुवात केली जणू काही तहानलेला माणूस पाणी पित आहे. मग मी काकूंना कपडे काढायला सांगितले. काकूंनी खूप लवकर माझे कपडे काढले. तिला चिमणीला स्पर्श केल्याचा आनंद घेता आला आणि ती आवाज करू लागली. अत्यंत उत्साहित असल्यामुळे तिला खूप घाई झाली होती आणि ती गडबड करत होती. पण काकू माझ्या सोन्याला हात लावत होत्या म्हणून मी पुन्हा तिला सोन्याला किस करण्याचा आग्रह केला. यावेळी ती तयार झाली आणि मजा घेऊ लागली. मी हळूच माझे ते काकूच्या चिमणीत ठेवले आणि ते आत ढकलले. ती वेदनेने ओरडू लागली. मला माझे ते बाहेर काढायला सांगितले. मी तिचे ऐकले नाही आणि तिचे ओठ चोखात ढकलले. त्याच्या वेदनेला सीमा नव्हती. मला तिच्याबद्दल दया आली आणि मी माझे बाहेर काढले. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, हळूहळू करा, सवय नाही जास्त मला. मी म्हणालो, काकू, तुम्ही मला हे आधीच सांगायला हवे होते. माझे बोलणे ऐकून काकू थोड्या घाबरल्या. त्यांना वाटले की मी रागावलो आहे. मी एवढे करूनही समाधानी नाही. ती म्हणाली, आता काहीही झाले तरी तुम्ही थांबू नका. तिने हे बोलताच माझा जोर वाढला. तिलाही मजा येऊ लागली. सुमारे 15 मिनिटांच्या खेळानंतर आंटी कमालीची झाली आणि ती मला सांगू लागली की तिला आज इतकी मजा आली की मी ते वर्णनही करू शकत नाही. आणि हो, मला तुझ्या काकांकडून इतका त्रास झाला नाही. आंटी खूप थकल्या होत्या. मग काही प्रेमळ समजावणीनंतर ती होकार दिली. मी तिथे ठेवलेले तेलही घेतले आणि मोर्चा मागे वळवला. काकू म्हणाल्या, खूप दुखतंय. मी म्हणालो, काकू, पहिल्यांदाच वेदना होत आहेत, कृपया मला ते करू द्या. तिने होकार दिला. तिला पाठमोरे करून मी प्रयत्न करू लागलो. पण लक्ष घट्ट असल्याने जमत नव्हते. काही वेळाने आत गेले आणि काकूच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. काकू म्हणाल्या, आज तू जे करशील ते कर, माझी काळजी करू नकोस, फक्त स्वतःची काळजी घे. हे ऐकताच माझा जोर चढला. आता मी कोणताही संकोच न करता आनंद घेत होतो. सुमारे 10 मिनिटात माझा शेवट आला. आता काकूंची प्रकृती आणखी बिकट झाली होती. आम्ही दोघेही थोडा वेळ आराम केला. मग काकू मला म्हणाल्या, आता मला आंघोळ करायची आहे. माझी ताकद पाहून काकू खूप आनंदी झाल्या आणि त्यांनी मला मिठी मारली. काकूंनी मला बाजूच्या ड्रॉवरमधून वेदनाशामक औषध काढायला सांगितले म्हणून मी ते औषध काढून तिला दिले आणि तिने औषध घेतले. काका त्यांच्या कामामुळे काकूंना वेळ देऊ शकत नसल्याने काकूंना फक्त माझी मदत घ्यावी लागली. आता ती पूर्वीपेक्षा खूप चांगल्या प्रकारे आनंद घेऊ लागली आहे आणि आता तिला मजा येते. कधीकधी ती मला पैसेही देते आणि म्हणते, हे किंवा ते स्वतःसाठी घे. त्या दिवसापासून माझे नशीब खुलले आहे याची तुम्ही कल्पना करू शकत नाही.